चला मित्रांनो, आज आपण बघूया महात्मा गांधी, राष्ट्रपिता आणि अहिंसेचे पुजारी. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात आपले जीवन अर्पण करणारे आणि संपूर्ण जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवणारे महापुरुष म्हणजेच महात्मा गांधी. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळेबाई होते. घरातील धार्मिक वातावरणामुळे लहानपणापासूनच गांधीजींच्या मनात सत्य, अहिंसा, संयम आणि साधेपणाचे बीज रुजले. त्यांचे शालेय शिक्षण राजकोट येथे झाले आणि पुढे त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. ते वकील झाले, पण केवळ कायद्याचे ज्ञान घेऊनच थांबले नाहीत. ते दक्षिण आफ्रिकेत वकिली करत असताना भारतीयांवर होणारा वर्णभेद व अन्याय पाहून हेलावून गेले. त्यांनी तिथे सत्याग्रह व अहिंसेच्या माध्यमातून संघर्ष सुरू केला. तिथेच त्यांनी पहिल्यांदा अहिंसक लढ्याची चव चाखली. भारतात परत आल्यावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. ते फक्त शाब्दिक नेते नव्हते, तर प्रत्यक्ष जनतेमध्ये मिसळून त्यांचं दुःख समजून घेणारे, त्यांच्यासोबत काम करणारे नेते होते. चंपारण, खेडा, अहमदाबाद या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या आणि ब्रिटिशांविरोधात सत्याग्रह केला. त्यांनी 1920 मध्ये असहकार आंदोलन, 1930 मध्ये दांडी यात्रा करून सविनय कायदेभंग आंदोलन आणि 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन उभारून संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण केलं. त्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध लढा दिला, पण कधीही शस्त्र उचललं नाही. त्यांचा विश्वास होता की सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जग जिंकता येतं. महात्मा गांधींनी लोकांना स्वदेशीचा आग्रह केला. त्यांनी खादी वापरण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मते परकीय वस्तू वापरल्याने देशाचे आर्थिक नुकसान होते. त्यांनी खादीच्या चक्राचा उपयोग केवळ वस्त्र निर्मितीसाठीच नव्हे, तर आत्मनिर्भरतेचे प्रतीक म्हणून केला. गांधीजींनी सामाजिक सुधारणांवरही भर दिला. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध उघडपणे लढा दिला. ते हरिजन या शब्दाचा वापर करून दलितांना समानतेचा दर्जा देत. त्यांच्या मते कुठल्याही व्यक्तीला त्याच्या जातीमुळे कमी लेखणं हे अन्यायकारक आहे. त्यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी देखील विशेष प्रयत्न केले. गांधीजींचं जीवन हे अत्यंत साधं होतं. ते स्वतःच खादी विणायचे, शुद्ध शाकाहारी अन्न खायचे आणि ब्रह्मचर्याचे पालन करत. त्यांच्या प्रत्येक कृतीतून समाजाला संदेश मिळायचा. ते केवळ भाषण करणारे नेते नव्हते, तर कृतिशील आणि जिवंत आदर्श होते. त्यांनी स्वतःच्या जीवनातून सत्य, अहिंसा, संयम, स्वावलंबन आणि सेवा यांचा आदर्श निर्माण केला. शिक्षणाविषयी त्यांचे विचारही खूप मौल्यवान होते. त्यांच्या मते शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञान नसून जीवन जगण्याची कला असली पाहिजे. त्यांनी नैतिक शिक्षण आणि श्रमदान याला महत्त्व दिलं. त्यांनी नैतिक मूल्ये हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे मूलभूत घटक मानले. गांधीजींनी धर्मनिरपेक्षतेचाही आग्रह धरला.
ते म्हणत, सर्व धर्म सत्य आहे, पण प्रत्येक धर्म अपूर्ण आहे. त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेकदा त्यांच्यावर टीका झाली, पण ते आपल्या तत्वांवर ठाम होते. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने त्यांची गोळी झाडून हत्या केली. हा दिवस भारतीय इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखला जातो. त्यांचा मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर एक संपूर्ण तत्वज्ञानाचा आघात होता. पण त्यांचे विचार आणि तत्वज्ञान आजही अजरामर आहे. निष्कर्ष: महात्मा गांधी हे फक्त भारताचे नव्हे, तर जगाचेही मार्गदर्शक ठरले. त्यांनी दाखवलेला सत्य आणि अहिंसेचा मार्ग आजही तितकाच प्रभावी आहे. त्यांनी आपल्या विचारांनी आणि आचरणाने जग बदलून दाखवलं. आज आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणीचा आदर करावा, त्यांचे विचार आचरणात आणावे आणि समाजासाठी कार्यरत राहावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया आणि सबस्क्राईब करा. पुढील निबंध कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा.